नमो नमः. आज आपण श्री सिद्धांत शिखामणीतील शिवजगन्मय स्थलम हे स्थल पाहणार आहोत. या स्थलामध्ये आचार्यांनी भगवान शिव हा सर्वव्यापी आहे याचे चिंतन केलेले पाहावयास मिळते. पूजाविधीमध्ये लिंगावर केंद्रित होऊन पूजेमध्ये स्थिर राहावे, परंतु शिव हा सर्वव्यापी आहे ही गाठ त्याने मनामध्ये बांधून ठेवावी. यस्मादेतत् समुत्पन्नम महादेवा चराचरम तस्मादेतत् न भिद्येत यथा कुंभादिकम मृदः. जसं कुंभारापासून निर्माण केलेल्या भांडे आणि भांड्याची माती ही वेगळी नसते, त्याप्रमाणे चराचर जग हे महादेवापासून उत्पन्न झालेले आहे. ही धारणा सद्भक्ताने आपल्या मनामध्ये धारण करावी. शिवतत्वात् समुत्पन्नम जगदस्मात् न विद्यते फेनोर्मे बुद्बुदाकारम यथा सिंधोर्न विद्यते. या स्थलामध्ये आचार्यांनी अनेक उदाहरणे देऊन शिव हा या विश्वामध्ये कसा व्यापक आहे हे समजून सांगितलेलं आहे. जसे शिवतत्वापासून उत्पन्न झालेले असल्यामुळे हे समस्त विश्व हे शिवमय आहे. यासाठी उदाहरण देताना म्हणतात, जसं समुद्रातील तरंग, फुगे, बुडबुडे हे समुद्रापासून वेगळे नसतात, तर ते समुद्राचाच एक भाग असतात. तसेच जसं कापड हे तंतूपासून निर्माण झालेले असते, त्याप्रमाणे चराचर जग हे शिवापासून उत्पन्न झालेले म्हणजे शिवस्वरूपी आहे. तर मग याचा बोध आपल्याला कसा होतो किंवा शिव हे विश्वरूप कसं आहे हे कसं लक्षात येतं, तर आत्मशक्ती विकासेन शिवो विश्वात्मना स्थितः. आत्मशक्तीच्या विकासाने शिव हा विश्वस्वरूप होतो. जसे विणलेल्या दोरांनी पसरलेले वस्त्र तयार होते, जसे एक एक धागा गुंफून एक मोठं वस्त्र तयार होतं, त्याप्रमाणे आत्मशक्तीच्या विकासाने शिव हे विश्वात्मक आहे किंवा विश्वस्वरूपी आहे हा भाव दृढ होतो. म्हणून हे जग शिवमय आहे, ते शिवापासून वेगळे नाही. जसे दोरीमध्ये आपल्याला साप दिसतो, तद भिन्नतया भाती सर्पत्वमिव रज्जुतः, असं आचार्यांनी या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. जसे शंखामध्ये चांदी दिसते, लाकडामध्ये चोर दिसतो, तसेच या जगतामध्ये शिवाय अन्य काहीही विद्यमान नाही. आणि असा हा शिव सच्चिदानंद स्वरूप असलेला शिव हा समस्त जगामध्ये व्याप्य आहे. जसं वृक्षामध्ये पाणी, फांद्या, खोड इत्यादी भाग असतात, तसाच शिव हा विश्वव्यापक